थंड पाणी पण नाही का तुमच्याकडे? चालेल. दुखतंय? थोडस दुखणार ना? हो हो हो, 1-2 दिवस त्रास होईल पण नंतर बरं वाटेल ना तुम्हाला? नाही वाटणार. मग सर, सर काय? कोणीतरी येईल. तुम्ही काय वेडेपणा करता हा? कोणी मला- येणार नाही. सर प्लीज. सई काय करताय तुम्ही? मी तुमच्यासाठी मारामारी केली आहे. मला बरं वाटावं म्हणून तुम्ही एवढं नाही करू शकत का माझ्यासाठी? करेन ना, पण आपल्या घरी गेल्यावर तुम्ही जे सांगाल ना ते करेन. नक्की? सर तुम्ही वात्रटपणा बंद करा. मला जाऊ द्या, कोणीतरी ये. कोणीच येणार नाही माहितीये मला. हो? कशावरून? म्हणजे या गावातली लोक जरा समजूतदार आहे. त्यांना कळतं की आता जाहीर सेलिब्रेशन झालंय म्हणजे नक्कीच खाजगी सेलिब्रेशन सुरू असणार आहे का? हो, तुमचे खाजगी सेलिब्रेशन ना महागात पडेल आपल्याला. अच्छा, कळू द्या मग, कारण तुमच्यासाठी कितीही मोठी किंमत मोजायला तयार आहे मी. अक्का साहेबांनी ना निक्षून सांगितलं, तुम्ही दोघांनी एकमेकांपासून दूर राहायचं. असं का? का म्हणजे सर आता आपण गावात आहोत की नाही, आणि बरं नाही वाटत ना. अक्का साहेबांनी तसा नियमच घालून दिला म्हणून. सही. काही नियम ना हे मोडायसाठीच असतात. सर माझं ऐका, कोणीतरी येईल. मला प्लीज सोडा तुम्ही. येईल तेव्हा येईल. काय काय बघितलं रे? ते लागलंय ना मला, तर ते हे इथे औषध लावून देत होते बाबा. आता आम्ही सगळे जाऊन अक्का साहेबांना सांगणार. झालं, मी सांगत होते ना तुम्हाला, तुम्ही कधीच माझं ऐकत नाही. तुम्ही ओरडताय. कवा येईल ना इथे, ओरडू नका. आता का? मगाशी तर मोठे शूर शिपाई बनत होतात ना, आता घाबरलात की नाही? घाबरला ना? इथे जे काही घडलंय ना, कोणाला काही सांगायचं नाहीये, आपल्याला गरजच नाहीये ना. बाकी कोणाला नाही, आम्ही फक्त अक्का साहेबांना सांगणार. मी सगळ्यांना एक 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 चॉकलेट देणार. तरी पण सांगणार. लहान मुलं आहात ना रे, चॉकलेट देतोय ना मी. तुम्ही गाडी बघितली ना माझी बाहेर? गाडी उभी आहे. उद्या सकाळी सगळ्यांना माझ्या गाडीमध्ये मी एक मोठं चक्कर मारून देणार. काय म्हणता? विचार करा, माझी गाडी बघितली आहे ना, मोठी गाडी आहे मस्त. सगळ्यांना बसवणारी पूर्ण गावाचा असा एक मोठा चक्कर. नाही सांगणार. नाही सांगणार. कोणाला काहीच सांगायचं नाही हे लक्षात ठेवा. ओके, बाय, गुड नाईट. बघितलं,
काय बघितलं? मी पण निघते आता. ओ सई, तर आता- तुम्ही कुठे जाताय? मला लागलंय ना, बघा ना किती लागले. मला असं लागले आणि तुम्ही सोडून जाणार मला? हो, तुम्ही ना आता लहान मुलांपेक्षा पण जास्त मस्तीखोर आहात सर. मला खरं ना. सर प्लीज सोडा. बरं वाटतं ते डोळ्यात काहीतरी खुपतंय ना त्यांच्या, तर ते जरा ठीक आहे ना आता ठीक आहे आता. कुणाला काय खुपतंय ते कळतंय आम्हाला. सई, जावई बापूंना मलम लावून झाला असेल तर आमच्या बरोबर बाहेर चला. जावई बापू, हा हात तुमच्या हक्काचा आहे आणि तो तुमच्याकडेच परत येणार आहे. अहो पण ती आमची पण लेख आहे, जरा आम्हाला पण तिच्याशी गप्पा मारू दे की. आता तुम्ही इथून गेल्यावर काय माहित परत कधी भेट होईल आणि कधी नाही. चला या. काय झालं? आतून कसला तरी आवाज येतोय. कसला आवाज? बघ ऐक. थोडासा आवाज येतोय. हो ना, या खोलीत ती येसफिस मॅडम तीच राहते ना मग. कोण? ती सईताईच्या सोबत आलेली चिडकी बाई का? हा, मग आपण इकडे उभा राहायला नको, नाहीतर जर अक्का साहेबांनी बघितलं ना, छडीने पळवतील आपल्याला. थांब थांब. टाळ्या वाजवण्याचा आवाज येतोय ना आतून. मॅडम आरती म्हणत असणार. या वेळेला मग देवाचं नाव घेत असणार. नाही नाही, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. चल बघूया. कोण रे? कोण आहे तिकडे? कोण आहे? मॅनर्स नाही इथल्या लोकांना. असं कोणाच्या रूम मध्ये वाकून बघतात का? त्यांना मॉस्किटो रिपेलेंट विचारू काय? ए, मॉस्किटो रिपेलेंट आहे का तुमच्याकडे? यांना कुठे कळणार आहे म्हणा. अरे मच्छरदाणी तरी आहे का? काय कुठल्या गावी येऊन बसले मी.